घ्या. केळं घ्या. हां ते पण ले ना तुम भी हाथ में प्रांत हाथ में लो. घ्या घ्या एक एक लाईन लाईन. चला द्या द्या. हां बाबा इकडे जा. जा ना जा इधर. अरे घेतलं ना बेटा इकडे हे लिहिली तो इधर होता. सगळ्यांनी इकडे कर्मचारी. हॅलो भाभी चला घालू. चल घ्या एक एक घ्या आणि घ्या निघा. चला निघा. वाटते द्या. द्या द्या. गोभी दो ना, खरबूज भी दो ना एक एक. राम दो, खरबूज भी दो. महाकरुणिक तथागत भगवान समीक संबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा बुद्धी संपन्न संपूर्ण उपासक उपासिका. आज 17 मे 2026 आम्ही सर्व संपूर्ण भिक्खू संघ
आमचे गुरुवर्य पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर जे बुद्धलेते असतात, बुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, अशा या गुरुजींनी गेल्या 50 वर्षापासून धम्मकार्य केले आहेत. अशा या गुरुजींचा आज जन्मदिवस आहे. 67वा जन्मदिवसानिमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमाचं आयोजन बुद्धलेणी भिक्खू संघातर्फे करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं रुग्ण लोकांना शासकीय घाटी रुग्णालयामध्ये फळवाटप करण्यात आलं. दिवसभर रक्तदान शिबिर आहे आणि सायंकाळी धम्मदेसना मोठा कार्यक्रम आहे. त्या सर्वांना या निमित्तानं भक्तींना दीर्घायुष्यासाठी भिक्खू संघ येणार आहे. भिक्खू संघ प्रचारपाठ करणार आहे, धम्मदेस देणार आहेत. तर याकरिता आम्ही संपूर्ण भिक्खू संघ या घाटी रुग्णालयामध्ये संपूर्ण रुग्णाचे नातेवाईक रुग्णांना आम्ही फळवाटप केलं आहे. धन्यवाद. आज गुरुवर्य पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या 67व्या वाढदिवसाच्या निमित्ताने धम्मभूमी बुद्धलेणी भिक्खू संघ आणि वेन विशुद्धानंद बोधी फाउंडेशनच्या माध्यमातून आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण बघतो की या शासकीय रुग्णालयामध्ये घाटीमध्ये भिक्खू संघाच्या माध्यमातून रुग्णांना फळवाटप करण्यात आलेलं आहे. आज विशेष दिवस आहे की ज्या धम्मगुरूने आपले 50 वर्ष धम्म कार्य समाजासाठी केले. समाजाची सेवा करून महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक काम केलेलं आहे. आज आपण बघतो की धम्मभूमी बुद्धलेणीचं नाव जागतिक स्तरावरती त्यांनी आपल्या धम्मचळवळीच्या माध्यमातून केलं की आज बुद्धलेणी प्रसिद्ध आहे आणि त्या बुद्धलेणीच्या पायथ्याशी आज दिवसभरातले वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मी आवाहन करतो की वेन विशुद्धानंद बोधी फाउंडेशन आणि बुद्धलेणी भिक्खू संघाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम वर्षभरातून अनेक राबवण्यात येतात. आज तो पहिला आपण बघतो की या कार्यक्रमाला भिक्खू संघाने सुरुवात केलेली आहे. तर आज आमचे गुरुवर्य भदंत विशुद्धानंद बोधी यांचा वाढदिवस आहे. मी भिक्खू संघाच्या वतीनं आमच्या गुरूंना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट व्हावं, त्यांना बुद्ध धम्म आणि संघाच्या बलाने त्यांचं आयुष्य मंगलमय जावं अशी सदिच्छा बनतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुद्धाचरणी करतो. जय भीम, नमो बुद्धाय. आज आम्ही संपूर्ण भिक्खू संघ वेनरेबल विश्रांत बोधी फाउंडेशनच्या माध्यमातून घाटी रुग्णालय या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या घाटी परिसरामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना आमचे गुरुवर्य आदरणीय पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या 67व्या जन्मदिवसानिमित्ताने सदर परिसरामध्ये आम्ही फळवाटप करत आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन विश्वानंद बोधी फाउंडेशन मध्ये असणारे आमचे पूजनीय भदंत संगप्रियजी, भदंत आर आनंद आणि आम्ही सर्वजण करत आहोत. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर भंतेजींचं सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये फार मोठं प्रमाणात काम आहे धम्म पुढे नेण्याचं. जसं की बुद्धगया या ठिकाणी 300 लोकांची राज्य व्यवस्था केली. मुंबई सारख्या उच्च भूनगरीमध्ये कितीही पैशाचा आमिष असताना कुठल्याही पैशाच्या बळी न पडता अरबो रुपयाच्या जमिनीवर त्या ठिकाणी बुद्धविहार आहे. आणि आज या छत्रपती संभाजीनगर बुद्धलेणीच्या पायथ्याशी जवळपास 5 ते 10 लाख लोक एकत्र राहतील कार्यक्रमामध्ये आणि धम्माची विचार विनिमय एकत्र करतील. एवढं मोठं महान काम बंतीनं केलेलं आहे. बंतींचे आम्ही हजारो शिष्य आहोत, हजारो शिष्य वेगवेगळे उपक्रम करत आहेत. आज आम्ही इथे थोडं वाटपाचा उपक्रम केला. आपल्या सर्वांना सदिच्छा, मोठ्या बंतींना जन्मदिवसाच्या खूप खूप सदिच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज आमचे गुरुवर्य मार्गदर्शक जागतिक धम्मगुरू पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीरांचा जन्मदिवस हा सर्वांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. भंतीजींचा वाढदिवस. आम्ही सर्व भंतीजींचे शिष्य या ठिकाणी विविध उपक्रम या आजच्या दिनी घेत आहोत. जसं की आज सकाळी घाटी या रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करून रक्तदान शिबिर, भोजनदान, भिक्खू संघाला भोजनदान, संघदान, विविध असे कार्यक्रम बुद्धलेणीवर होत आहेत. मुख्य कार्यक्रम हा ठीक 6 वाजता बुद्धलेणी धम्मभूमी विद्यापीठ परिसर या ठिकाणी भव्य असा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. मी सर्व उपासकांना विनंती करेल, आवाहन करेल की आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आमचा
धम्म कार्याला करण्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी. सर्वांना आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून निमंत्रित करतो. आपण सर्वांनी ठीक 6 वाजता ऐतिहासिक बुद्धलेणी या ठिकाणी येऊन या वाढदिवसामध्ये भरतीजींना शुभेच्छा मंगलमैत्री व्यक्त करायची आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण आवर्जून या. जय भीम, नमो बुद्धाय. साईडला उभं राहावं. भंतीजींना आपण स्वागत करून पुष्पवाहत व त्यांचं स्वागत करून स्टेजवर बोलूया. या सोहळ्याला सुरुवात करून मधामध्ये भिक्खू संघाला भंतीजींना येण्यासाठी जागा ठेवूया. सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरीसयुगानि तुम्हारा पूरा मोबाइल आ रहा हे स भगवतो सावक संघो आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अंजलि करणियो अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो करणीयो अनुत्तर ओकाशबन्धामि भन्ते संघो द्वारतयेनं कट्टं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते संघो द्वितीयं ओकाशबन्धामि भन्ते संघो द्वारतयेनं कट्टं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते संघो तृतीयंपि ओकाशबन्धामि भन्ते संघो द्वारतयेनं कट्टं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते संघो. परिचयाचे त्यांनी या शहरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष आपल्या आयुष्याचे खर्च केलेत असे आमचे सर्वांचे गुरुवर्य पूजनीय भंत विश्वनंदी महासवीर भिक्खू संघामध्ये ज्येष्ठ पूजनीय भंत प्राचार्य खेमोदोपंत महासवीर पूजनीय भंत SR इंदवंती महासवीर आणि संपूर्ण भिक्खू संघ आज या सोहळ्याला उपस्थित आहेत. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पुष्प दुपारी प्रेरण करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. भिक्खू संघाला विनंती आहे की आपण आपल्या त्याचं उदाहरण सुद्धा आज भिक्खू संघातर्फे होत आहे. प्रफुल्ल वाघ यांच्या दारातून आपल्या ठिकाणी भिक्खू संघातर्फे होत आहे. वाघ परिवार जे या ठिकाणी दान देत आहेत या पुतळ्याला दान देत त्यांनी स्टेजवर त्याला तर संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. बाबासाहेबांचं ओपनिंग करू. प्रोफाइल लाईन आहे का?
बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा. तर हा सुंदर अशा प्रकारचा सर्वांनी साधू कर द्या. साधू साधू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रफुल्ल वाघ यांनी दान केलं आहे त्यांच्या वडिलाच्या स्मरणार्थ असं जाहीर करण्यात येत आहे. धन्यवाद. बंतीजी एक तरी उपस्थित झालेले आहेत. पुतळा दिसतो का? नाही प्रांतोष भाऊ आगे. प्रत्युष भाऊ चेहरा दिसत नाही तुमचा. ओके टाळ्या वाजवा. त्यांनी आपल्या वडिलाच्या पुण्यस्मरणार्थ हा पुतळा दान देऊन खूप मोठं पुण्य अर्जन केलं आहे. खूप खूप धन्यवाद. मंगल हो. वंदामि भन्ते कृतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते तदीयम्पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेनं ओकास अहं भन्ते तीसरनेन सह पंचसमी अनुगहं कत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास अहं भन्ते तीसरनेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते. संघामध्ये ज्येष्ठ पूजनीय पूजेमि बुद्धं कुसुमेन नेलं पूजेन मे तेन लभामि मोक्षम्. रूपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्. घनसारपदितेना दीपेना तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुअनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातवो धातुगप्पे. लङ्काय जम्बुदीपे दिदसपुरवरे नागलोके चतुपे सभे सभे. खूप सुंदर पद्धतीने आपला सर्व इतिहास सांगितला आहे. उपासक उपासिकांनो अरे नाही या ठिकाणी साहेब. संतोष आपले प्रांतोष थोडंसं थांबा. 2 मिनिटं फक्त थांबा. 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांना 100 वर्ष पूर्ण व्हावी ही तर मंगलकामना करणारच आहोत. परंतु बंदीजी आम्ही एक संकल्प केला आहे भिक्खू संघाने. आज दुपारी अनिलजी दगडे साहेब असतील तर त्यांनी वरती स्टेजवरती या. हा सुंदर टेबल त्यांनी काढलेला आहे. साप्ताहिक आहे बहुजन पर्व. या बहुजन पर्व आपण करतो. तरुण काळाच्या स्वागत आपण ते स्वागत करावं. साधू साधू साधू. आमचे सदावन उपासक अष्टमान पंतजी वाघमारे आणि सर्व उपासक व उपासक व्यक्तींना बंदीचा नागरिक सत्कार संपन्न होत आहे. तरुण टाळ्याच्या स्वागतामध्ये सगळ्या साधू साधू साधू. ठीक घेऊन या. ठीक कपूर
उपासकांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण सुद्धा या ठिकाणी भोजन देणार आहोत. बंदीच्या वाढदिवसामध्ये सम्यक संकुल या ठिकाणी संकल्प करूया की दररोज आपण भोजनदान जेवढे काही लोक इथे येतील लेडीच्या पायी जेवढे काही लोक गेलेले आहे. सर्व धम्म बांधवांना विनंती आहे की कृपया जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि मेघानंद भाऊ नगरसेवक यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण एक गाणं जोरदार बंदीच्या वाढदिवसानिमित्त सादर करावं. बुद्धानुत्पादो सुखो सद्धम्मदेशना सुखा संघस्स सामग्री तमगानं तपो सुखो. मन साधु साधु साधु. प्रियजनो, अगोदर माझे 2 हात काम करत होते. सायकलवरून खूप प्रवास केला. एका दिवशी 2-2, 3-3 लग्न लावायचं औरंगाबादच्या कानाकोपऱ्यातले. बाबाकडे पण साक्षीदार तिथे आलेले आहेत. बाबांनी स्टेजवर यायचं आहे. बऱ्याच लोकांना या प्रसंगी काही बोलायचं हात आहेत जे माझ्या स्टेजच्या पाठीमागे उभे आहेत. म्हणजे एवढ्या हाताने मी पूर्ण महाराष्ट्रभर काम करू लागलो. 2 हाताचे 100 हात होऊ लागले. म्हणजे माझं ध्येय, माझं स्वप्न, माझं कार्य हे पूर्णत्वात जाऊ लागलं. अमरत्वाकडे जाण्याची संधी सुद्धा मला प्राप्त होऊ लागली. बुद्ध लेणी नेव्हर डेड. बुद्ध लेणी कधीच मृत पावणार नाही. पिढ्यानपिढ्या या ठिकाणी शिष्याचे शिष्य, शिष्याचे शिष्य, शिष्याचे शिष्य येत राहतील. विश्वदानंदने रोप लावलं, परंतु फळं अनेक शिष्यांना चाखायला मिळतील. बुद्धगयेत रोप लावलं, तिथेही अनेक शिष्य लोकांना लाभ होईल. मुंबईला रोप लावलं, तिथेही शिष्य लोक त्याचा लाभ देतील. तर आमच्या भंते भिक्खू संघाचं म्हणणं आहे की लवकर केक कापा आणि लवकर लोकांना जेवू द्या. तुमचे प्रवचन खूप लोकांनी ऐकलेले आहेत. तर मनोकामना शुभेच्छा बाबाकडे पण देणार आहेत. एक चिमुकली माझ्या थोडं भावनिक होतो मी. प्रतीक्षा वाघमारे, टाळ्या वाजवायच्या. तर केक कापूया. प्रतीक्षा इकडे सारखा थोडा पिछे. पुढे नेण्यासाठी आमचा शिष्यगण तयार झालेला आहे. मी या सर्व शिक्षकांना दीर्घायुष्य चिंततो. आजच्या या वाढदिवसानिमित्त आपण सगळे लोक आलात, सगळे साक्षीदार झाला. सर्वांना मंगल कामना करतो. Lord Buddha bless you, noble Dhamma protect you. Lord Buddha bless you, noble Dhamma protect you. Great Sangha guide you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy